गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चर आपण पाहिलेला होता पहा, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या टॉपिकमध्ये आपण कॅन यू रिकॉल या कन्सेप्ट पाहिलेल्या होत्या, राईट ना. म्हणजे आपण इथंपर्यंत पोहोचलेलो होतो. आता याच्या पुढचा जो कन्सेप्ट पाहायचा आहे तो आपल्याला काय आहे पहा, म्हणजे ज्या गोष्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत त्याच्या बाबतीत आपण डिस्कशन करणार आहोत. मग काय डिस्कशन करणार आहोत? लास्ट इयरला आपण पाहिलेलं होतं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक म्हणजे काय? द इलेक्ट्रिसिटी विच इज प्रोड्यूस फ्रॉम द फ्रिक्शन. जी इलेक्ट्रिसिटी फ्रिक्शननी तयार होते त्या इलेक्ट्रिसिटीला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. आणि ती सुद्धा म्हणजे दॅट टाईप ऑफ इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो फ्लो फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. म्हणजे त्याही वेळेस इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होते. जेव्हा फ्रिक्शन होतं, जेव्हा या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असताना जे फ्रिक्शन होतं तेव्हा एका सरफेसवरती पॉझिटिव्हली चार्ज तर दुसऱ्या सरफेसवरती निगेटिव्हली चार्ज, किंवा एका ऑब्जेक्टवरती पॉझिटिव्ह चार्ज किंवा दुसऱ्या ऑब्जेक्टवरती निगेटिव्ह चार्ज हे जनरेट झालेले असतात. आणि त्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जमुळं पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज हे एका ठिकाणी बेसिकली पॉझिटिव्हली चार्ज इज अ ट्रान्सफर टुवर्ड द निगेटिव्हली चार्ज पार्टिकल ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एक चार्ज पार्टिकल दुसऱ्या ऑब्जेक्टवरती असणाऱ्या चार्ज पार्टिकल्सकडे फ्लो होण्याचा प्रयत्न करत असतो. लक्षात येते बघा. म्हणजे हे जे पहा, समजा एक कन्सेप्ट, आता दर दिवसाचं आपलं रेग्युलर रुटीन माहितीच आहे. दर दिवस सकाळी आपण उठलं की आता सध्या हे कोरोना असल्यामुळं आपण मस्त निवांत अगदी 8 वाजता कोणी 10 वाजता आपल्या आपल्या पद्धतीनं उठतात. पण जनरली जेव्हा स्कूल सुरू होते त्या काळामध्ये आपण सकाळी लवकर उठायचो आणि पटकन फ्रेश व्हायचो आणि मग शाळेला जायचो, इवन क्लासला जायचो. त्यावेळेस आपण डेकोरेशन करायचो, फेस म्हणजे हेअर डेकोरेशन. आणि हे करत असताना आपल्या जे हेअर्स आहेत आणि कोंबचे जे टीथ आहेत, जो कोंब आहे त्याला कोंब टीथ असं म्हणतात, किंवा बरेच जण काही वेळेला दात असतात असं म्हणतात. म्हणजे हे जे आहेत या हेअर आणि कोंबचे जे टीथ आहेत त्याच्यामध्ये काय होतं, फ्रिक्शन होतं. आणि या फ्रिक्शनमुळं कोंबवरती एक चार्ज येतो, दॅट इज अ पॉझिटिव्ह चार्ज. आपल्या हेअर्सवरती निगेटिव्ह चार्ज असतो. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे ती. आणि मग तो जर कोंब एखाद्या कागदांच्या तुकड्याच्या बाजूला जर ठेवला तर कागदाचे तुकडे हे कोंबकडं अट्रॅक्ट होतात. कारण काय, कागदाच्या तुकड्यांवरती कुठलाही चार्ज नसतो, कोंबवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. देयर इज ग्रेटर अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज अट्रॅक्टेड टुवर्ड द कोंब. म्हणजे अशा प्रकारे, म्हणजेच काय, इनडायरेक्टली हे चार्ज पार्टिकल एकाकडून दुसऱ्याकडे फ्लो होतात. इवन आपण लास्ट इयरला असंही पाहिलं होतं इलेक्ट्रिक करंट कशा प्रकारे फ्लो होतं. इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं की नाही, इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. कसं फ्लो होतं? इलेक्ट्रिक करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. इलेक्ट्रिक करंट कसं फ्लो होतं? हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे फ्लो होत असतं. मग आता हे जे हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे म्हणजेच कोणतं, आता कुठल्या ठिकाणी हायर पोटेन्शियल आहे, जस्ट लाईक वॉटर कसं फ्लो होतं? वॉटर इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. म्हणजे हायर लेवलकडनं लोअर लेवलकडं वॉटर फ्लो होतं. अगदी तशाच प्रकारे इलेक्ट्रिसिटी फ्लो होते हाय लेवल म्हणजे हाय पोटेन्शियल एनर्जीकडनं लो पोटेन्शियल एनर्जीकडं इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते. या सगळ्या कन्सेप्ट आपण लास्ट इयरला सगळ्या पाहिल्या आहेत. पण यावर्षी आपल्याला पाहायचं आहे इलेक्ट्रिक करंट कसं फ्लो होतं इन वायर. इन दिस चॅप्टर आपल्याला स्टडी करायचं आहे. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अबाउट द इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू अ कंडक्टिंग वायर. आता कालच्या लेक्चरला आपण बघितलं कंडक्टिंग आणि नॉन कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायर म्हणजे ज्याचा रेजिस्टन्स लो असतो, दॅट इज अ गुड कंडक्टर. ज्याचा रेजिस्टन्स हाय असतो, दॅट इज अ बॅड कंडक्टर. म्हणजेच या ठिकाणी रेजिस्टन्स कसा आहे, लो आहे. अशा प्रकारचं वायर आहे ज्याच्यामध्ये लोवेस्ट रेजिस्टन्स आहे,
म्हणजेच कंडक्टिंग कॅपॅसिटी जास्त आहे आणि मग त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार. इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी कालही आपण असं एक एक्झाम्पल बघितलेलं होतं. एक जर आयर्न रॉड जर आपण अर्थ सरफेसवरती पडलेला एखादा आयर्न रॉड जर उचलला तर आपल्याला शॉक लागत नाही, बिकॉज दॅट रॉड देर इज अ absent of any charges. There is a no any potential is to be present into that rod. Therefore we cannot have an shock. म्हणजे तुम्हाला शॉक लागणार नाही. तीच जर वायर किंवा तोच जर रॉड एखादा इलेक्ट्रिकल सप्लाय दिला आणि तो दुसरा आपल्या हँडमध्ये असेल तर मग मात्र शॉक लागल्याशिवाय तो काही सोडत नाही. दॅट मीन्स दॅट टाइम म्हणजे नेमकं काय होतं त्यावेळेस की इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं. ज्या ठिकाणी तुम्ही सप्लाय प्रोव्हाइड करणार आहात त्या टोकाकडून जिकडे काहीच नाही त्या टोकाकडे इलेक्ट्रिकल सप्लाय फ्लो होतो. इलेक्ट्रिसिटी ही ऑलवेज काय बघा, आकाशात वीज चमकते. दॅट इज अ वन टाईप ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. देर इज अ ग्रेटर फ्रिक्शन इन बिटवीन टू क्लाउड्स. खूप मोठ्या ढगांमध्ये हे फ्रिक्शन होत असतं आणि या फ्रिक्शनमुळं जी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते ती एवढी मोठी असते. आणि मग आता तिथं जिथं तयार झाली देर इज अ ग्रेटर पोटेन्शियल. आता मग तयार झाली जिथं आहे तिथं ग्रेटर पोटेन्शियल. मग कुठं जाईल, जिकडं लोअर पोटेन्शियल आहे, अर्थचा पोटेन्शियल लोअर आहे, तिकडे जाण्याचा प्रयत्न करते इफ द एन्व्हायरमेंट इज मॉइस्ट. जर वातावरण मॉइस्ट असेल, ओलसर असेल तर कारण ड्राय एअरमधून ती फ्लो होत नाही, फक्त गडगड करते आपल्याला आठवतं पण ती फ्लो नाही होत. बट मॉइस्ट एअर जर असेल तर दॅट मीन दॅट टाइम द इलेक्ट्रिसिटी इज इन्स्टंटली फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल इन द क्लाउड, हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल अँड टू jerk a shock of the particular person. If there is no person in between that higher potential electricity, so this energy is totally transferred into the soil or in the soil. तर अशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी, मग इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी काय पाहिजे की बाबा एखादा सबस्टन्स कंडक्टर आहे तर त्याच्यामध्ये रेजिस्टन्स कमी असला पाहिजे. रेजिस्टन्स कमी असेल तर तो ऑटोमॅटिकली कंडक्टर आहे आणि कंडक्टर सबस्टन्समध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. पण त्याला इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी तुम्हाला एक्सटर्नल EMF प्रोव्हाइड करावा लागतो. अदरवाईज इफ कॅनॉट प्रोव्हाइड द एक्सटर्नल EMF. एक्सटर्नल EMF म्हणजेच एक सेल. EMF म्हणजे त्याच्यामध्ये करंट आहे. बॅटरी म्हणजे त्याच्यामध्ये करंट आहे. ते करंट जर तुम्ही एखाद्या वायरला जोडलं तर त्यावेळेस ती इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणाहून म्हणजे ज्या ठिकाणी जी बॅटरी जोडलेली आहे देर इज अ ग्रेटर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड द वायर इज टू बी कनेक्टेड टू दॅट सेल और टू दॅट बॅटरी. देन इलेक्ट्रिक करंट इज फ्लोज फ्रॉम द वन टर्मिनल ऑफ द बॅटरी टुवर्ड द अनदर टर्मिनल ऑफ द बॅटरी. बॅटरी हॅव टू टर्मिनल, वन इज टू बी पॉझिटिव्ह अनदर वन इज अ निगेटिव्ह टर्मिनल. तर अशा प्रकारे इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतं. तर आपण जे पाहणार आहोत या टॉपिकमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टिंग वायर अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू द रेजिस्टन्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड इलेक्ट्रिक मोटर अँड जनरेटर. आता हे जे टॉपिक आहेत हे आपण या टॉपिकबद्दल याच चॅप्टरमध्ये चर्चा करणार आहोत. इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, इट इज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. रेजिस्टन्स मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. व्हॉट इज मीन बाय रेजिस्टन्स. एखाद्या वायरमध्ये रेजिस्टन्स कमी असतो, दॅट मीन्स देर इज अ ग्रेटर प्युरिटी. आय थिंक बरोबर ना. म्हणजे जी वायरमध्ये जर ग्रेटर रेजिस्टन्स असेल तर त्याचं इन्सुलेटिंग आवरण जे आहे, जे कोटिंग आहे ते पटकन इव्हापरेट होऊ शकतं. पॉसिबिलिटीज आहेत या, पटकन इव्हापरेशन होऊ शकतं. म्हणजे जे प्लास्टिक कोटिंग आहे ते प्लास्टिक कोटिंग चटकन निघून जाऊ शकतं जर ग्रेटर रेजिस्टन्स असेल तर. पण त्याचा जर रेजिस्टन्स कमी असेल तर ते कोटिंग जास्त काळ जशाचं तसं टिकतं. म्हणजे हे रेजिस्टन्सवरती डिपेंड आहे. जर रेजिस्टन्स असेल, ग्रेटर रेजिस्टन्स असेल तर ग्रेटर हीट जनरेट होते आणि ग्रेटर हीट जनरेट झालं तर त्याचं इन्सुलेटिंग जे प्लास्टिक इन्सुलेशन आहे ते काय होतं, हार्ड व्हायला लागतं. कालांतराने ते हार्ड होऊन त्याच्यावरचे ब्रेकअप होतात, तुकडे होतात इंटू स्मॉलर पीसेस आणि मग ती जी वायर आहे लाईव्ह असेल किंवा न्यूट्रल असेल त्या दोन वायर ओपन होतात आणि मग शॉर्ट सर्किटिंग होऊ शकते. तर अशा प्रकारचा हा रेजिस्टन्स आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिसिटी,
इफ द इफ म्हणजे जर एखाद्या कंडक्टरमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली, इलेक्ट्रिसिटी पास केली, तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होण्याची प्रॉपर्टी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रिसिटी पास करण्यामुळं मॅग्नेटिक प्रॉपर्टीचं प्रोडक्शन होणे याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या बेसवरती इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर कशा प्रकारे किंवा त्याचा बेनिफिट किंवा त्याचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेटरकडनं इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करून मोटर कशा प्रकारे रोटेट होते याचं एक्झाम्पल आपण आतापर्यंत खूप सारे पाहिलेले आहेत. क्लिअर? सगळ्यांना कळते का बघा? सगळ्यांना कळते? मग इलेक्ट्रिक मोटर काय काम करते? इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन मॅग्नेटिक एनर्जी, इवन बेसिकली इलेक्ट्रिक मोटर किंवा कुठलीही मोटर असेल दॅट इज अ मशीन अँड मशीन प्रोव्हाइड मेकॅनिकल एनर्जी. मशीन काय तयार करते? मेकॅनिकल एनर्जी तयार करते. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं, त्याला आपण इलेक्ट्रिक मोटर असं म्हणतो. आणि जनरेटर काय करतं? एनर्जीचं कन्व्हर्शन. जनरेटरला ऑपरेट होण्यासाठी फ्युएल लागतं. दॅट इज अ वन टाईप ऑफ फ्युएल इज अ वन टाईप ऑफ एनर्जी. त्या एनर्जीचं कन्व्हर्शन मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन. मग तसं बेसिकली मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करण्याचं काम जे करतं त्याला आपण जनरेटर असं म्हणतो. क्लिअर का बघा? जनरेटर क्लिअर झाला? चलो ओके, आगे चलते हैं हम थोडासा. म्हणजे आता या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं रेजिस्टर, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इंडक्शन म्हणजे प्रोडक्शन. इलेक्ट्रिसिटीमुळे मॅग्नेटिक प्रॉपर्टीचं प्रोडक्शन, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. इलेक्ट्रिक मोटर म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केल्यानंतर इलेक्ट्रिक मोटर कशा प्रकारे वर्क करते. आणि त्याच्यानंतर आहे जनरेटर. जनरेटरपासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते विदाऊट एक्सटर्नल म्हणजे विदाऊट इलेक्ट्रिकल सप्लाय. कारण आपल्याला त्याच्याकडनं इलेक्ट्रिसिटी घ्यायचं आहे, त्याला म्हणतो आपण जनरेटर. म्हणजे जनरेटरमध्ये काय कन्सेप्ट आहे तो याच टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं आहे. चलो ओके, हे झालं आपलं जनरल इंट्रोडक्शन. आता तुमच्याकडं या टेक्स्टबुकमध्ये ऑब्झर्व आणि डिस्कसच्या बेसवरती काही क्वेश्चन दिलेले आहेत. पहा, व्हॉट डू ऑब्झर्व इन द फॉलोइंग पिक्चर. खाली दिलेले पिक्चर पहिले काय आहेत आपण ते समजून घेऊ. एक हॉल आहे. एका हॉलमध्ये एक सोफा सेट ठेवलेला आहे. त्याच्यानंतर एक टी व्ही आहे. आय थिंक तो ए सी असावा असा माझा अंदाज आहे, किंवा कूलर असावा असा माझा अंदाज आहे. आणि या सगळ्यांना ऑपरेट होण्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी लागते. म्हणजे ऑल द इन्स्ट्रुमेंट, हे पहिलं इन्स्ट्रुमेंट. दुसऱ्या डायग्राममध्ये किंवा दुसऱ्या पिक्चरमध्ये एक फॅन आहे छताला लटकवलेला, तो फॅन फिरतो आहे, दॅट इज अनदर एक्झाम्पल. आणि तिसरी जी डायग्राम आहे किंवा तिसरा जो पिक्चर आहे दॅट इज इलेक्ट्रिक डोअर बेल. आणि या सगळ्यांना ऑपरेट होण्यासाठी, हे सगळे इन्स्ट्रुमेंट ऑपरेट होण्यासाठी काय लागतं? इलेक्ट्रिक करंट लागतं. म्हणजे ऑल दीज डायग्राम रिक्वायर्ड इलेक्ट्रिकल एनर्जी अँड दीज एनर्जी इज युटिलाइज फॉर द ऑपरेटिंग पर्पज. म्हणजे यांना सगळ्यांना चालण्यासाठी किंवा चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज भासते. क्लिअर? सगळ्यांना ऑपरेट होण्यासाठी काय लागतं? इलेक्ट्रिसिटीची गरज भासते. गॉट इट? चला पुढचा क्वेश्चन असा आहे, विच इफेक्ट्स इन इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. यांच्यामध्ये कोणता इफेक्ट, हे जे 3 पिक्चर आहेत यांच्यामध्ये विच इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. इलेक्ट्रिक करंटचा कुठला इफेक्ट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आता टी व्ही आणि लॅम्प. टी व्ही तर लाईट मिळतो, लॅम्पपासून पण लाईट मिळतो, इवन पिक्चर वगैरे पाहायला मिळतात, ती गोष्ट वेगळी झाली. पण डिफरंट कलर्स ऑफ लाईट वी हॅव ऑब्झर्व ऑन द स्क्रीन ऑफ द टी व्ही अँड लॅम्प इज अ पर्टिक्युलर लाईट इज टू बी ऑब्झर्व फ्रॉम द लॅम्प. मग वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प आहेत. मग आता बेसिकली या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा किंवा इलेक्ट्रिक करंटचा या ठिकाणी कसा परिणाम होतो, तर बघा काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. तुम्ही जेव्हा टी व्ही ऑपरेट करता किंवा तुम्ही इवन एखादा बल्ब लावता किंवा लॅम्प लावता, तर त्यावेळेस काय होतं,
तर हे जे इन्स्ट्रुमेंट जेव्हा चालू असतात ना तेव्हा ते गरम होतात. दॅट मीन्स इट इज द टी व्ही ऑर लॅम्प वर्क ऑन हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफ वी प्रोव्हाइड इलेक्ट्रिक करंट फॉर दॅट इन्स्ट्रुमेंट टू जनरेट हीट फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जर आपण त्याला इलेक्ट्रिकल सप्लाय दिला तर त्याच्याकडनं आपल्याला काय मिळतं, हीट मिळते. दॅट मीन्स टी व्ही अँड लॅम्प वर्किंग हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर ना, ते वर्क करतात याचा अर्थ त्याच्यापासून काय मिळतं, हीट मिळते. म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर आपल्याला हीट मिळते म्हणजे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर ना. त्याच्यानंतर दुसरं पिक्चर आहे रोटेटिंग फॅन. रोटेटिंग फॅन कुठल्या बेसवरती आहे, आता फॅन रोटेट होण्यासाठी काय करणार आपण, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणार. इलेक्ट्रिसिटीमुळे काय झालं, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी जनरेट झाल्या. बरोबर ना. म्हणजे आता हा कन्सेप्ट कुठला झाला, मॅग्नेटिक. वरचा काय होता, इलेक्ट्रिसिटी दिल्यामुळे हीट जनरेट होत होती. पहिला जो पिक्चर होता ना त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी दिल्यानंतर हीट जनरेट होत होती. म्हणजे काय झालं, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. या ठिकाणी फॅन फिरतोय, फॅनला फिरण्यासाठी काय प्रोव्हाइड करणार, इलेक्ट्रिसिटी. बरोबर ना. मग इथं काय इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केल्यानंतर काय जनरेट होतं, मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्या फॅनमध्ये जनरेट होतात. मग आता हा काय कन्सेप्ट झाला, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. क्लिअर, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि तिसरा जो पिक्चर आहे इलेक्ट्रिक डोअर बेल. तर हा पिक्चर म्हणजे याची वर्किंग तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये शिकलेले आहात. इलेक्ट्रिक डोअर बेल काय आहे बघा. इलेक्ट्रिक डोअर बेल काय आहे, इलेक्ट्रिक डोअर बेल मध्ये आपण सेल कनेक्ट करतो आणि सेल कनेक्ट केल्यानंतर तुम्ही जेव्हा बटन ऑन करता, इलेक्ट्रिक डोअर बेलची बटन ऑन करता, ऑन केल्यानंतर ते सर्किट कंप्लीट होतं आणि सर्किट कंप्लीट केल्यानंतर त्या ठिकाणी एक बेंडिंग मेटल ट्यूब आहे किंवा बेंडिंग मेटल प्लेट आहे, सॉफ्ट आयनची मेटल प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये हे जे इलेक्ट्रिकल सप्लाय जो आहे तो मेकिंग अँड ब्रेकिंग अँड मेकिंग अँड ब्रेकिंग अँड मेकिंग अँड त्याच्यामुळे तो जो रॉड आहे त्या गॉंगवरती असा धड 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 आदळतो आणि मग आपल्याला कळते की बाबा इलेक्ट्रिक डोअर बेल म्हणजे बेल वाजते आहे. तो सुद्धा एक प्रकारचा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर तिथं मॅग्नेटिक प्रॉपर्टी जनरेट होतात आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी जनरेट झाल्यानंतर ती जी बेल आहे ती गॉंगवरती आदळते. म्हणजे या 3 डायग्रामपैकी पहिली आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, दुसरी आणि तिसरी आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. क्लिअर झालं का बघा. दुसरी आणि तिसरी आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. चला काही शंका आहे का बघा इथपर्यंत, काही शंका आहे. चला नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात आपण. थोडंसं इंट्रोडक्शन पाहूयात आपण. नेक्स्ट पॉईंट आहे आपला एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक सर्किट. इथं लिहितो तो पॉईंट, एनर्जी ट्रान्सफर in an इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण एनर्जी ट्रान्सफर करणार आहोत. मग आता मुद्दा आहे कोणती एनर्जी, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कोणती एनर्जी ट्रान्सफर करू शकतो, इलेक्ट्रिकल एनर्जी. साधं उत्तर आहे. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये केमिकल एनर्जी ट्रान्सफर होणं शक्य आहे का, नाही. हीट एनर्जी ट्रान्सफर होणं शक्य आहे का, नाही. अख्ख्या सर्किटमध्ये तुम्ही ही मेटल वायर काढला, मेटल वायरचं एका टोक जर हीट करायला ठेवलं तर दुसरं टोक कालांतराने हीट होतं, पण ते अख्ख्या वायरमध्ये हीट ट्रान्सफर होणार नाही. मग हे सर्किट कसलं, इलेक्ट्रिक सर्किट. पहिला मुद्दा, इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय. या सर्किटमध्ये वेगवेगळे कंपोनंट मेटल वायरने कनेक्ट केलेले असतात. द कंपोनंट विच इज कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ मेटल वायर अँड दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक सर्किट. मेटल वायरच्या माध्यमातून जे कंपोनंट एकामेकाला जोडलेले आहेत त्याला इलेक्ट्रिक सर्किट असं आपण म्हणतो. आणि मग एनर्जी ट्रान्सफर करायचं आहे. सर्किट कुठलं आहे, इलेक्ट्रिक सर्किट आहे, म्हणजे त्याच्याकडे एनर्जी कुठली ट्रान्सफर होणार आहे,
इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण एक सर्किट डायग्राम आपल्या टेक्स्टमध्ये दिलेला आहे. त्या सर्किट डायग्रामचं मी या ठिकाणी चित्र काढतो. या ठिकाणी की आहे, इथं रेजिस्टन्स बसवलाय, या ठिकाणी एम्पियर मीटर आहे, इथं बॅटरी जोडलेली आहे आपण, आणि अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी व्होल्ट मीटर जोडलाय. क्लिअर. तर अशा प्रकारचा आपल्याकडे एक डायग्राम दिलेला आहे. दिस वन इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल, इट इज अ निगेटिव्ह टर्मिनल. इलेक्ट्रिक करंट flowing the electric current into the diagram. This one is a positive terminal, it is a negative terminal. अशा प्रकारचा हा इलेक्ट्रिक सर्किट आहे. देर आर द डिफरंट कंपोनेंट. आता काय काय कुठले कुठले कंपोनेंट्स आहेत पहा. याच्यामध्ये दिस वन इज अ बॅटरी, इट इज अ इलेक्ट्रिक सर्किट. दिस वन इज अ बॅटरी, दिस वन इज अ मेटल वायर, इट इज अ की, A फॉर एम्पियर मीटर, एम मीटर, आणि V फॉर व्होल्ट मीटर. आता हे सगळे कंपोनंट मेटल वायरने अटॅच केलेले आहेत. देअरफॉर दॅट इज कॉल्ड ॲज अन इलेक्ट्रिक सर्किट. मग आता याच्यामुळं काय काय होते. दिस इज अ पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रिकल सेल टू प्रोव्हाइड द पोटेन्शियल डिफरन्स. की इज टू बी ऑपरेट, ओपन अँड क्लोज द इलेक्ट्रिक सर्किट. Voltmeter to measure the potential difference in between two terminal. Resistance, R for resistance present in the wire. A for ampere meter to measure the electric current in the circuit. मुद्दा लक्षात आला का बघा. सेल काय काउंट करते, पोटेन्शियल. म्हणजे सेल काय रिप्रेझेंट करते, सेल काय रिप्रेझेंट करते किंवा काय प्रोव्हाइड करतं. सेल प्रोव्हाइड करतं काय, सेल प्रोव्हाइड करतं एक इलेक्ट्रिकल एनर्जी. की प्रोव्हाइड करतं ओपन आणि क्लोज सर्किट. व्होल्ट मीटर प्रोव्हाइड करतं टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. एम्पियर मीटर टू मेजर द इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट. अँड रेजिस्टन्स विच इज आर फॉर रेजिस्टन्स इन द सर्किट. तर हे कंपोनंट सगळे एकत्र वायरने जोडलेले असल्यामुळं याला आपण इलेक्ट्रिक सर्किट असं म्हणतो. आणि या इलेक्ट्रिक सर्किटबद्दल आपण एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट या टॉपिकमध्ये आपण त्याचं डिटेल पाहणार आहोत. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूत. तोडताच आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.